थोडं चाललं तरी घाम येतो। प्रश्न एवढाच आहे की आपण ते संकेत समजून घेतो का? उगाच गरम होतं तर कधी कधी अचानक खूप थंडी वाजते। खरं सांगायचं तर हे सगळं शरीर आपल्याशी बोलत असतं। नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण। आपल्या शरीरात दररोज काही ना काही बदल होत असतात, पण आपण ते दुर्लक्षित करतो। कधी अचानक खूप थंडी वाजते, कधी उगाच गरम होतं, तर कधी थोडं चाललं तरी घाम येतो। आपल्याला वाटतं हवामानामुळे असेल किंवा आज तब्येत ठीक नाही, पण खरं सांगायचं तर हे सगळं शरीर आपल्याशी बोलत असतं। प्रश्न एवढाच आहे की आपण ते संकेत समजून घेतो का? आज आपण ह्याच 3 गोष्टींबद्दल शांतपणे समजून घेणार आहोत। थंडी, गरमी आणि घाम आणि त्यांचा वजन, मेटाबॉलिझम आणि आरोग्याशी काय संबंध आहे ते। सगळ्यात आधी बोलूया सतत थंडी वाजण्याबद्दल। काही लोकांना आजूबाजूचे सगळे नॉर्मल असताना देखील खूप थंडी वाजते। हातपाय गार होतात, पायात चादर घेतल्याशिवाय झोप लागत नाही। हे केवळ थंडीचं लक्षण नसून बऱ्याचदा शरीराचा मेटाबॉलिझम स्लो झाल्याचा संकेत असतो। शरीरात ऊर्जा कमी तयार होत असेल, योग्य प्रमाणात खाणं होत नसेल किंवा खूप कमी कॅलरीवर आपण जगत असू तर शरीर ऊर्जा वाचवण्याच्या मोडमध्ये जातं। तेव्हा शरीर गरम ठेवणं बंद करतं आणि थंडी वाजत असते। अशा वेळी वजन कमी होत नाही, उलट शरीर फॅट धरून ठेवतं। आता दुसरा मुद्दा, उगाच गरम होणं। अचानक उष्णता जाणवते। काही जण म्हणतात मला फार पटकन गरम होतं, थोडं काम केलं तरी अंग तापतं। हे कधी हार्मोनल बदल, पाणी कमी पिणं, जास्त प्रोसेस्ड फूड खाणं किंवा मग शरीरात सूज असल्याचं लक्षण असू शकतं। शरीर गरम होणं म्हणजे शरीर आतून जास्त मेहनत घेतंय, पण योग्य पद्धतीने नाही। विशेषतः महिलांमध्ये पाळीच्या आसपास, डिलिव्हरीनंतर किंवा मग 30+ वयानंतर हे जास्त जाणवतं। योग्य पाणी, साधं घरचं जेवण आणि झोप या गोष्टी नीट नसतील तर शरीर गरम होत राहतं आणि वजन कमी करणं कठीण होतं। आता तिसरा आणि खूप महत्त्वाचा विषय म्हणजे घाम। बरेच लोक म्हणतात मला खूप घाम येतो म्हणजे मी फॅट बर्न करते, पण प्रत्येक घाम म्हणजे फॅट बर्न असं नसतं। कधी घाम येतो कारण शरीरावर ताण असतो, कधी डिहायड्रेशन असतं, कधी एन्झायटी असते। खरा फॅट बर्निंग घाम हा हलक्या हालचालींनंतर, चालताना, स्वच्छ पाणी पिल्यावर आणि शरीर शांत असताना येतो। जर घाम खूप चिकट, दुर्गंधीयुक्त किंवा मग लगेच थकवा देणारा असेल तर तो शरीर ओव्हरलोड झाल्याचा संकेत असू शकतो। म्हणजे शरीर म्हणतंय थोडं काम करा, रिलॅक्स व्हा। ही तिन्ही लक्षणं, थंडी, गरमपणा आणि घाम, वेगवेगळी वाटतात, पण त्यांचा एक कॉमन पॉइंट आहे, तो म्हणजे शरीराचं बॅलन्स। शरीर बॅलन्स असेल तर थंडी नको तितकी वाटत नाही, गरम सहन होतं आणि घाम नैसर्गिक येतो। पण जेव्हा आपण खाणं, झोप, पाणी, ताण याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा शरीर हे छोटे छोटे संकेत देऊन आपल्याला सावध करतं। वजन कमी करणं म्हणजे फक्त काट्यावरचा नंबर नाही, शरीर कसं फील करतंय, दिवसभर ऊर्जा कशी आहे, झोप कशी लागते, हे सगळं त्याच्याशी जोडलेलं आहे। म्हणूनच प्रत्येक वेळी डाएट बदलू किंवा मग जास्त एक्सरसाइज करू असं न ठरवता आधी शरीर काय सांगतंय हे ऐका। शरीराला वेळ द्या, साधं ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा। वेट लॉस विथ आशा किरणमध्ये आम्ही नेहमी एकच गोष्ट सांगतो, शरीराशी लढू नका, त्याला समजून घ्या, कारण शरीर तुमचा शत्रू नाही, तो तुमचा साथीदार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमचा अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा। म्हणूनच हेल्दी गोष्टींसाठी वेट लॉस विथ आशा किरण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी अंजली, पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, नीट पाणी प्या आणि फिट राहा।